त्या मंडळी चहा प्यायला समीक्षा पण इथं निघाली आहे. आज हिने भोगीची भाजी केली आहे समीक्षाने. रात्री येताना आणली होती तिने, आपल्याला सांगितलं नाही. वांग, वाटाणा, पावटा, बटाटा, गाजर, तुरी, आपल्या इथल्या तुरी पण टाकल्यात तिने. सगळ्या टाकलं तिने. या महिन्यात येणाऱ्या सगळ्या भाज्या त्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. सोबत चहा आहे, चपाती आहे. तर चला या नाश्ता करू मस्तपैकी. आणि आता ती जाईल. नेक्स्ट क्लास सुट्टी होती. तनू गेला शाळेत. रॅली निघाली आहे बघा. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे उमेदवार आहेत यावेळेला महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आज शेवटची प्रचाराची रॅली वगैरे आहे. सभा वगैरे तर मला वाटतं बहुतेक मोस्टली झाल्या. आता हे शेवटची रॅली, शक्ती प्रदर्शन. दुसऱ्या पक्षाची रॅली येते बघा. सगळ्यात रस्ते फुल आहेत. एका वेगळ्या पक्षाची रॅली आहे. उद्धव साहेब नमस्कार. उद्धव साहेब. तर मंडळी दुपारी बघितलं कशा आपल्याकडे प्रचाराच्या रॅल्या निघाल्या होत्या. आणि म्हणजे एक मोठे नेतेसुद्धा आपल्या कॅमेऱ्यात टिपले गेले आणि त्यांचासुद्धा व्हिडिओ आला. मी पहिल्यांदा बाबा एवढा एखाद्या पक्षाचे पक्षप्रमुख एवढ्या जवळनं पहिल्यांदाच बघितलं होतं. अनेकांनी बघितले असतील पण मी तरी पहिल्यांदा बघितलं. तर असं मंडळी आज संध्याकाळी आता 6:30 आलेत. 5 वाजताच प्रचाराच्या तोफा थंडावल्या गेल्यात. आता शांत बसतील. जेवढे प्रचार कार्यकर्ते होते, प्रचारातील लोक होती, जे काही सभा चालू होत्या त्या सगळ्या आता थंडावल्यात आणि आता शांत. आता उद्याचा दिवस आराम. म्हणजे आराम तर आजपासून 5 वाजल्यापासून आराम कसला म्हणा उमेदवारांना. त्यांच्या मनात दागदुग चालूच आहे. आणि परवा 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला रिझल्ट ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे. आणि तुम्हाला माहितीच आहे ह्या निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. प्रचार थंडावतोय तोवरच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या. आज 4 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि 125 नगरपंचायतीच्या पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या. आता त्याची तारीख जाहीर झालीच आहे. म्हणजे फॉर्म भरायचे ते आपल्या 21 ते 26 तारखेपर्यंत. 27ला फॉर्म अर्जांची छाननी. त्यानंतर 1 तारखेला अर्ज मागे घेणे. 1 फेब्रुवारीला 2 तारखेला सॉरी चुकीचं आता 16 जानेवारीला
16 ते 21 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचे. तिथनं मग प्रचार चालू होतील, अर्ज मागे घेणं वगैरे. आणि 5 फेब्रुवारीला त्या निवडणुका आहेत आणि 7 फेब्रुवारीला त्याचे निकाल आहेत. म्हणजे एक निवडणूक होते ना होते तोवर दुसरा कार्यक्रम येऊन कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. बऱ्याचशा निवडणुका बाकी होत्या, जिल्हा परिषदेच्या बऱ्याच बाकी होत्या. ज्या ठिकाणी 50% आरक्षणाच्या 50%पेक्षा आरक्षणाखाली आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्यामध्ये आपला सातारा जिल्हा तर आहेच. म्हणजे ह्याच्यातले पुणे विभागातल्या आणि कोकण विभागातल्या सगळ्याच जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधल्या पण विभागाच्या निवडणुका आहेत. अशा मिळून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. हे बिगुल असंच चालत राहील. आता ह्याच्यानंतर ही त्या 5 फेब्रुवारीच्या निवडणुका जाहीर होऊन म्हणजे कार्यकर्त्यांना कामाला लावणारे हे वर्ष आहे एकंदरीत बघायला गेलं तर. गेल्या वर्षापासून चालत आलेलं असं आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिका तसंच इतरत्र असून म्हणजे टोटल 29 महानगरपालिकेच्या निवडणुका तर होत आहेत. तसंच 15 तारखेला 15 जानेवारीला. आणि मंडळी काही असो, तुम्ही बघितलं असेल आता हे चालू आहेत, प्रचार चालू असताना काय काय घटना घडल्या आणि कुठे कुठे कसे प्रचार केले गेले. शेवटी सगळ्या प्रचारामधील कार्यकर्त्यांचा तो एक उत्साह असतो. त्या उत्साहाच्या भरात कधी अनपेक्षित काही घटना होऊन जातात. पण त्या मनावर न घेता तुम्ही जिथे राहत असाल, शेजारी पाजारी मित्रपरिवार एक राहा. निवडणुका पुरताच ठेवा, प्रचारापुरताच ठेवा. तो तितक्या पुरता भाग होता. एक त्या काळापुरता जो गरमागरमी होती ती तिथल्या तिथे विसरून जा, थंड व्हा आणि एकत्रितपणे पुन्हा राहणं करा. हे कुठपर्यंत चालतं मंडळी? प्रचार हा प्रचाराप्रमाणेच करायचा असतो. बाकी आपण इतर वेळी मित्र असतो, कधी एका चाळीत राहणारे असतो. आणि आपण कसं आहे माहिती आहे का मंडळी, ही आपल्या बाबतीत काही घटना घडल्या ना तर शेजारी आपले मित्रपरिवारच पहिला धावून येणार आहे. कार्यकर्ते नंतर येतील, खूप उशिरा येतील. पण हे मित्रपरिवार, शेजारी पाजारी हे सुरुवातीला प्रथम येतात. आपल्या सुखदुःखात कायमचे असतात. काही लोक 40-40, 50-50 वर्ष, 60-60 वर्ष एकत्र राहिलेले असतात. आणि एका निवडणुकीमुळे किंवा एका कार्यकर्त्यामुळे कदाचित त्यांच्यामधले संबंध दुरावतात. आणि मंडळी तसं न करता तुम्ही एकत्र राहा. प्रचारापुरता झाला, बस झालं. तिथल्या तिथे ठेवा आणि पुन्हा गोविंदाने असं होऊ नये म्हणतोय मी. पण चांगली गोष्ट असं कुठे झालं असेल तर त्यांनी मात्र हे सगळा सगळं सोडून द्या. सगळं चांगलं होणार आहे हे लक्षात घेऊन पुन्हा कामाला लागा. जोमाने एकमेकाचे सुखदुःखात सहभागी व्हा. बस एवढं, दुसरं काय. तर आता तरी तुर्तास तरी प्रचार थंडावलेला आहे 5 वाजता संध्याकाळी. चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली. आणि तत्पूर्वी मंडळी, उद्या आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. आणि छान जाओ, तिळगुळ घ्या, गोड बोला. तर चला, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.